जय भीम. बोल बहुजन न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. फुले शाहू आंबेडकर विचारमंच सामाजिक संघटनाची दुसरी बैठक आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे पार पडले. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी नितीन भाऊ खोब्रागडे यांची एकमताने निवड करण्यात आली आणि त्यांचे स्वागत व सत्कार संस्थापक अध्यक्ष वनदेव मोहोळ व महासचिव गंगाधरजी सरदार, प्रवक्ता जितूभाऊ खान यांनी केले. तसेच RPI सोशलिस्टचे राजीकभाई वलगाववाले यांनी संघटनेत प्रवेश केला व RPI गवई गटाचे अंबादासजी कोकाटे यांनी सुद्धा प्रवेश केला. यावेळी संघटनेचे गजबी बबलू भाऊ इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मान्यवर नितीनजी कोळी, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, गाडेसाहेब नागपूर कॉस्टाईप कर्मचारी संघटना यांनी आमच्या संघटनेचे कौतुक करून अभिनंदन केले. धन्यवाद. जय भीम. मंजूर करा शेड्यूल्ड कास्ट मंत्रालय स्थापन करा शेड्यूल्ड कास्ट मंत्रालय स्थापन करा आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोज रविवारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आंबेडकर चौक अमरावती येथे फुले शाहू आंबेडकर विचारमंच सामाजिक संघटनाच्या वतीने माझी सर्वानुमते आणि संस्थापक अध्यक्ष वनदेवराव मोहोळ यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. त्याबद्दल मी सर्वप्रथम संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाचे आभार मानतो. तसेच पदाधिकारी आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व मंडळीचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि माझी जी निवड केलेली आहे जिल्हाध्यक्ष या पदावर, या पदाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला सोबत नेऊन मी तळागाळातील शोषित कष्टकरी शेतकरी शेतमजुरांना न्याय देण्याचे काम करेल आणि त्यांचा अधिकार मिळवून देण्याकरता सतत प्रयत्नशील राहील. एवढीच मी आजच्या प्रसंगी सर्वांना ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय भीम, जय फुले, जय शाहू, जय संविधान. भीमराव के बिना संविधान नहीं बन सकता और संविधान के बिना भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना, फुले शाहू आंबेडकर विचारमंच सामाजिक संघटना या संघटनेची नुकतीच नव्याने निर्मिती झालेली असून तळागाळातील जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना सध्या कार्यरत आहे. नुकताच सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट 2024 रोजी असा घातक निर्णय घेऊन आरक्षणाविरोधी की निर्णय घेतला आणि या समाजामध्ये कशी दुपडी निर्माण होईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि या समाजामध्ये कसं आपल्याला खूप पाडता येईल आपलं आणि कसं आपला त्याला म्हणतात मला आपला कसा करून घेता येईल असा हा मनोबलाचा डाव निश्चितच आहे. या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये दुपडी निर्माण होऊ नये, आपली एकी राहावी या दृष्टीने जे गाडे साहेबांनी जे अभियान राबवत आहे मंत्रालयापर्यंत, त्यांचं आम्ही या संघटनेच्या वतीने निश्चितच स्वागत करतो. आणि या संघटनेच्या वतीने त्यांच्या या कार्याला आम्ही जाहीर पाठिंबा आरक्षण महारॅलीला, बचाव आरक्षण महारॅलीला जाहीर शुभेच्छा देतो. त्यांच्या कामकाजाला शुभेच्छा देतो आणि जाहीर पाठिंबा अध्यक्षाच्या वतीने माननीय वनदेवराव मोहोळ, आमचे प्रवक्ते माननीय जितूभाऊ खान यांच्या मान्यतेच्या अधीन राहून मी असा त्यांना जाहीर पाठिंबा त्यांच्या संघटनेला महारॅलीला जाहीर करतो.